आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे। हम्पी मार्केटमध्ये गेलो, तिथे रेंटवरती सायकल मिळत होत्या, तर एक सायकल रेंटवरती घेतलेली आहे आणि या सायकलवरती आपण आज फिरणार आहोत दिवसभर। हम्पीतल्या गावातले रस्ते आणि आजूबाजूचा निसर्ग आपण बघणार आहोत। ही अशी आपली सायकल 100 रुपये रेंट आहे हिचं दिवसाचं, पण क्वालिटी काय इतकी खास नाही आहे, पण आहे काम चलाऊ। आता हे हम्पीमधलं नेचर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। हे असे मोठे मोठे दगडी आहेत, तिथे केळीच्या बागा नारळाच्या बागा दिसत आहेत आजूबाजूला। हे असं सायकल रेंट करूनही तुम्ही इथे फिरू शकता। अमेझिंग एक्सपिरियन्स आहे। आपण सायकलची क्वालिटी जरी चांगली नसली मित्रांनो, तर इथला निसर्ग हा अप्रतिम आहे। ही आपली सायकल, हा रस्ता आणि हा कर्नाटकातला अप्रतिम निसर्ग, आणखी काय पाहिजे। तर अशा ह्या ऑफबीट प्रवासाची आपली सोबती ही आपली सायकल इथे लावली आपण। ह्या प्रवासात केळीच्या बागा नारळाच्या बागा संपतच नाही आहेत। आता हे बघा, आता मी ज्या ठिकाणी थांबलोय मागे, तिकडे पण सुंदर केळीची बाग आहे आणि केळीही लागल्यात त्याला। मध्ये मध्ये अशी नारळाची झाडं लावलेली आहेत। हम्पीला एकदा तरी येणं बनतंय मित्रांनो। इथल्या मंदिरांचं सुंदर कोरीव काम बघण्यासाठी आणि ह्या केळीच्या बागा नारळाच्या बागा बघण्यासाठी हम्पीला आलंच पाहिजे। आता इथे रस्त्यात बघा भरपूर कच्ची केळी पडले, याचा अर्थ या शेतामधून आताच केळी काढून नेलेली आहेत। खरंच सॉलिड एक्सपिरियन्स आहे। हम्पीमध्ये आल्यानंतर ही सायकल राईड कंपल्सरी आहे मित्रांनो, असं वाटायला लागलं। कारण हा व्ह्यू बघू शकता तुम्ही, असा व्ह्यू आपल्या सहसा पाहता येत नाही जो इथे येऊन पाहायला मिळतो कर्नाटकातल्या हम्पीमध्ये। ह्या बागांमध्ये असे बरेचसे नारळ पडलेत आणि ते असे रोडच्या बाजूला कोणीतरी जमा करून ठेवलेत। आज संडेचा दिवस आहे, त्याच्यामुळे हम्पीमध्ये बरीच गर्दी आहे, म्हणून म्हटलं घेऊया सायकल आणि जाऊया ग्रामीण कर्नाटक बघायला। आता डिसेंबर चालू आहे, तरी पण हम्पीमध्ये गरम होते, पण ह्या केळीच्या बागेत आल्यानंतर शांतता पण मिळते आणि फार गारही वाटते। आता इथे एका ठिकाणी केळीची पानं रचलेली दिसली, पण ही नुसती केळीची पानं नाही आहेत, याच्या आत आहेत केळीचे घड।
हम्पीमध्ये आल्यानंतर सर्व मंदिरं तर पाहाच, पण सायकल रेंटवरती घेऊन ही अशी ऑफबीट भटकंती पण करा, कारण खरी मजा ही अशा ऑफबीट भटकंतीमध्येच असते. खूप फिरलो, आता निघूया. ही आहे आपली सायकल घेऊया आणि निघूया आता पुन्हा हम्पी मार्केटला.